रोज रोज जागरणं करायची, एडिटिंग करायची, व्हिडिओज अपलोड करायचे आणि सततचं ते प्रेशर, कारण की आपलं एडिटिंग राहिलेलं आहे, आपलं एडिट करायचं आहे, जायजूला लवकर झोपायचं आहे, इतकं ते तारंबळ होतं ती. मला नंतर कळायला लागली आपण एवढं युट्यूबच्या बांधील नसायला पाहिजे, आपली सुद्धा ओन स्पेस आपल्याला मिळालाच पाहिजे. त्यामुळे थोडंसं हे फाट्यावरती कामं ठेवून मी मस्त एन्जॉय केलेले आहेत. एन्जॉय म्हणता त्याला काहीतरी काम न करता उगीच केलेला टाइमपास म्हणता येईल, पण तो मी पुरेपूर केलेला आहे. आणि त्यानंतर आज हे सगळ्या क्लिप्स मी टाकत आहे, ज्या की दिवाळीच्या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. त्या थोड्या थोड्या क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते सध्या. आय होप तुम्ही एन्जॉय करा. मला बऱ्याच सरावारांच्या तयाऱ्या ह्या जायजू झोपल्यानंतरच कराव्या लागतात. आज सुद्धा असंच झालेलं आहे. जायजू सध्या झोपून गेलेल्या आहेत आतमध्ये आणि मी बाहेर रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते, जो की मला फार कमी प्रयत्नांमध्ये आलं तरच बरं वाटतं, कारण की मला तेवढी रांगोळी जमत नाही. छोटासा प्रयत्न आणि त्यातून हे निघालंय. अशी छोटीशी रांगोळी काढली आहे आणि एक मोठी काढायची आहे, फक्त साईडला मी थोडंसं बॉर्डर म्हणून काढली आहे सध्या. आणि इथे एक आता मोठी रांगोळी काढते. सर्व रांगोळी तयार झाली आणि ही अशा पद्धतीने झाली आहे. कशी झाली आहे मला सगळेजण सांगाल. तेवढी एक्सपर्ट नाहीये मी रांगोळी काढण्यामध्ये, पण थोडासा प्रयत्न केलेला आहे. आणि थोडे फुलं होते त्यामुळे थोडंसं डेकोरेशन केलंय. अजून खूप सारे फुलं आहेत पण मला तेवढं जमतच नाही, त्यामुळे मी काही त्याच्यात भानगडीत पडतच नाही. झाली का झोप? बरोबर माझी रांगोळी काढणं झाली, पूजा मांडून झाली आजीची, आणि लालूची झोप सुद्धा झाली. आता नवीन नवीन कपडे घालायचे हो की नाही. हे बर्थडेला सकाळीच घातले होते त्यामुळे आम्ही आता हे ड्रेस घालणार आहे. हे नवीनच कपडे आहेत, परत परत कशाला ड्रेस घ्यायचे. 3-4 ड्रेस झालेले आहेत जायजूला बर्थडेच्या वेळेलाच, हो की नाही. आता छान छान नवीन नवीन कपडे घालतात जायजू. तुला पुरणपोळी खायची का? आता पुरणपोळी वडे खायचे का? येस, चलो मग कपडे घालायच्या आधी पटकन फ्रेश व्हा आणि मस्त पुरणपोळी वडे खा. थोडीशी भूक होते, मग जायची छान छान तयारी करून देते. अजून झोप गेलीच नाही या डोळ्यातली. ती दीदी म्हणते तुला वडे खायचेत का, पुरणपोळी खायची का? वडे ते मागच्या वेळेला तू खाल्ले होते पोळ्याच्या वेळेला, तुला ते खूप आवडलं होतं डिश मध्ये. ते देऊ का तुला करून? पुरणपोळी? हा, पुरणपोळी तर खूप आवडते. चला मग खाऊ. पण आईची सध्या पूजेची तयारी चालू आहे. जायची बाहेर गेल्यात, पण काय माहिती आता रांगोळी मोडतात का, तर पटकन जायचंय मला बाहेर. आवडली का रांगोळी? कशी आहे? छान आहे का? पुढच्या वर्षी जायची काढतात. जय जय हो. बघ मोर आहे त्यामध्ये, पिकॉक, पी फॉर पिकॉक. ते नाचरे मोरा, हो की नाही. हॅपी दिवाळी काय लिहिलेलं आहे. आणि जायजीचा एक फटाका पण काढला त्यावरती, फुलझडी. रांगोळी रांगोळी मोडते मागची. चला आता पुरणपोळी खाला ते. चला लवकर पुरणपोळी बनवली. चल लवकर लवकर चल. ऑरेंज कलर, तो ग्रीन कलर. चला चला आता, चला चला चला. आता मी वडे बनवले मस्त आणि पुरणपोळी बनवली. कोणासाठी बनवली बरं? जायजूसाठी. मस्त तूप टाकलं यामध्ये. खायचे ना तुला? नाही, फिक्क आहे. बाबांना दिले मी तिखट, तुला साधे बनवले मी. कसं आहे, आवडलं का? अर्धीच पुरणपोळी खाल्ली आहे, आता वडे तरी बाकी आहेत त्यांचे खाण्याचे. खातात की नाही काय माहिती. आणि यावर्षी लवकर मुहूर्त आहे त्याच्यामुळे आम्हाला पटकन मेडिकल मध्ये जायचंय. आई गेलेल्या आहेत पूजा मांडायला, म्हणजे घरची पूजा मांडून झालेली आहे. आता मेडिकल मधली सुद्धा पूजा मांडून झाली की आमची तयारी झाली की आम्ही लगेच मेडिकल मध्ये जाऊ. तिथली पूजा केली की मग घरची करूयात. त्याआधी मला साडी वगैरे घालायची आहे, जायजूला तयारी करायची आहे. ए मनू कुठे गेली? जुई जुई दीदी कुठे गेली? जुईला म्हणा चला लवकर तयारी करायची आहे.